काय म्हणलं ते, तू जर मला एखाद्या करवी 5 रुपये दिले तर 1 रुपया तुला देईन, 4 रुपयाची जिलेबी खाईन. आणि म्हणून तितक्यामध्ये देवाला त्याची दया आली, बिचारा उपाशी होतं म्हणून एक जणांनी त्याला लगेच 5ची नोट दिली. 5ची नोट दिल्यानंतर त्याला आनंद झाला की, आणि नियम काय होता, 1 रुपया कोणाला द्यायचा, 4 रुपयाची जिलेबी खायची. म्हणून ते जिलेबीच्या दुकानामध्ये गेला आणि तिथं गेल्यानंतर 1990ची ती घटना, ती गेल्यानंतर त्या जिलेबीवाल्याला म्हटलं, विचार करायला लागलं, जर जिलेबी 4 रुपयाची खायची त्यापेक्षा जिलेबीचा स्वाद चांगला आहे. त्यांना मनात विचार केला, नाही दिली देवाला तर काय होईल, 1 रुपया जर नाही दिला देवाला तर बदललं ना ते बेमान, नाही दिलं देवाला तर काय होईल. आणि मग त्यानं काय केलं माहितीये का, म्हणे 5 रुपयाची जिलेबी द्या. ते दुकानदार म्हणे 4 रुपयाची भेटन. अरे नोट 5ची आहे, मी आंधळा आहे म्हणजे काय, नोट कळत नाही का मला, 5ची नोट आहे, 4 रुपयाची भेटन, नोट 5ची म्हणतात. अरे जिलेबी 4चीच भेटन का बरं. ते म्हणे नोट अर्धी फाटकी आहे. आणि 1990ला नोटा अर्ध्या म्हणजे काही कमी पैशात चालत होत्या. ते म्हणे 4 रुपयाची भेटन, म्हणजे नोट अर्धी फाटकी आहे म्हणून 1 रुपया कमी भेटन, 1 रुपयाची कमी भेटन. हे वर पाहायला लागलं देवाकडं. आणि त्या देवाला म्हणायला लागलं ते आंधळ, क्युरे तूने 13 रुपया पहिलेच निकाल लिया. वरून देवानं सांगितलं, मला माहिती होतं तू बेमान आहे, 1 रुपया मला देणार नाही म्हणून अगोदर काढला. म्हणून त्यानं काढू नये याचा, त्याच्यासाठी आपल्या हाताने जेवढी मोठी वर्गणी करता येईल तेवढी दिल्याशिवाय राहू नका, ही सर्वांना विनंती. बोला बाबा. हॅलो, या ठिकाणी आरतीवाले यजमान तो लोक आपल्या सप्ताह कमिटीची बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये कीर्तन करायचं की रामायण करायचं हा थोडा निर्णय चालला. आणि त्या निर्णयामध्ये जागेवरच आपल्याला या ठिकाणी काही विशेष देणगी दिली. सरसकट वर्गणी देण्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी पोपट तात्याराव चव्हाण यांच्या वतीनं 5,000 रुपये, राजू रंगनाथ चव्हाण यांच्या वतीनं 5,000 रुपये, सुरेश उत्तम चव्हाण यांच्या वतीनं 5,000 रुपये, सुभाष सर्जेराव पाटील चव्हाण 5,000 रुपये, शिवाजी सांडू पाटील चव्हाण 5,000 रुपये, संदीप विठ्ठलराव पाटील चव्हाण 5,000 रुपये, प्रवीण पुंडलिक पाटील चव्हाण यांच्या वतीनं 5,000 रुपये, विष्णू उत्तम चव्हाण 5,000 रुपये, डॉक्टर संजय अंबादास चव्हाण यांच्या वतीनं 5,000 रुपये, जनार्दन सोमनाथ चव्हाण 5,000 रुपये, सुदाम अंबादास करपे ज्यांचं काल्याचं कीर्तन असतं नेहमी, त्यांनी सुद्धा यावर्षी 5,000 रुपये दिले, गजानन वाल्मिक चव्हाण 5,000 रुपये, एकनाथ सर्जेराव पाटील चव्हाण 5,000 रुपये, सुभाष शिवराम पाटील चव्हाण 5,000 रुपये, संजय दिगंबर चव्हाण 5,000 रुपये, सुनील देवदास चव्हाण 5,000 रुपये, दिनराज सुखदेव चव्हाण 5,000 रुपये, विजय पांडुरंग चव्हाण 5,000 रुपये, दत्तू बाबूराव चव्हाण 5,000 रुपये, देवदास तात्याराव चव्हाण 5,000 रुपये, चंद्रभान कचरू पाटील चव्हाण 5,000 रुपये, बबन पर्वत पाटील चव्हाण 5,000 रुपये, सुभाष फकीराव पाटील चव्हाण 5,000 रुपये, सुदाम यशवंत वाघ 5,000 रुपये आणि माझ्या वतीनं 5,000 रुपये आणि गणेश देवराव चव्हाण यांच्या वतीनं 5,000 रुपये. तसेच काही अन्नदाते मागच्या वर्षी ज्यांनी आपले नाव दिले होते ते काही जणांचे या ठिकाणी दान आलं, काही बाकी आहे. गिरधारी उत्तम पाटील चव्हाण साखरकट्टा, संजय पांडुरंग चव्हाण साखरकट्टा, मीनाताई आयवाड साखरकट्टा, शिवाजी पंढरीनाथ चव्हाण साखरकट्टा, तुकाराम रुस्तुम चव्हाण साखरकट्टा, कैलास सकाराम चव्हाण साखरकट्टा, आजीनाथ शेषराव पाटील अदाने साखरकट्टा, काशीबाई जनार्दन चव्हाण साखरकट्टा, केशव भामदास अदाने 5 साखरकट्टे, दिनराज अंबादास अदाने साखरकट्टा, मिट्टू सर्जेराव पाटील अदाने साखरकट्टा, गणेश साहेबराव चव्हाण यांच्या वतीनं तेल डबा, नवनाथ काशीनाथ टेंगडे यांच्या वतीनं तेलाचा डबा, भागीनाथ जगन्नाथ चव्हाण तेलाचा डबा, बंडू राजगुरू यांच्या वतीनं तेलाचा डबा, सौ शशिकला सर्जेराव चव्हाण यांच्या वतीनं ही तेलाचा डबा देण्यात आलेला आहे. काकासाहेब तात्याराव आदाने तांदूळकट्टा, शेखूर आयबान आदाने यांच्या वतीनं तांदूळकट्टा, काकासाहेब रामहरी तेजराव चव्हाण यांच्या वतीनं संपूर्ण सप्ताहाची चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अजून कोणाला आपल्याला या ठिकाणी मोठी देणगी द्यायची असेल त्यांनी आपण या कमिटीकडे देण्यात यावं. आपण या ठिकाणी अशा प्रकारची देणगी दिली आणि हा कार्यक्रम सर्वांच्या वतीनं सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हा. ज्यांना जे शक्य होईल त्यांनी ते वर्गणी देऊन या ठिकाणी सहकार्य करावं ही नम्र विनंती. चला आरतीचे यजमान हॅलो सर्वांनी